टिपू पठाण यांच्यावर ज्या दोन मोका केस लागलेल्या आहेत त्याचं काय आज निकाल लागला, काय त्याची पुढची हे काय आहे? टिपू पठाणला जो 100/25 काळे पडळच्या पोलीस स्टेशनमध्ये MCOC लागलेला होता, त्याच्यात विशेष न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केलेला आहे. आणि दुसरा जो मोका होता 404/25 त्याच्यामध्ये डिफॉल्ट बेल त्याला ऑलरेडी मंजूर झालेला होता. फक्त हा एक मोका पेंडिंग होता आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्याला बेल मंजूर झालेला आहे. त्यामुळे त्याचा आता बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. टिपू पठाणवर एकूण 2 मोके दाखल होते. दोन्ही मोक्यामध्ये त्याला जामीन मंजूर झालेला आहे आणि न्यायालयाने निरीक्षण केलेलं आहे, नोंदवलेलं आहे की ह्या सिव्हिल डिस्प्यूट्स आहेत आणि सिव्हिल डिस्प्यूट्समध्ये पोलिसांनी MCOCचा ॲक्ट वापर केलेला आहे. त्यामुळे न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केलेला आहे. त्याचा सहभाग एकाही गुन्ह्यात नाही आहे, फक्त त्याच्याविरुद्ध हे खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि त्याच्यावर अजून एक गुन्हा पेंडिंग आहे 400/25 काळे पडळ पोलीस स्टेशन. ते ट्रायबल बाय JMFC आहे, त्यामुळे त्याच्यात सुद्धा आता त्याचा जामीन होईल. आणि आत्ता जी मध्ये केस लागली होती काळे पडळवर, त्या फिर्याद होती त्याच्यावर ACP नम्रता मॅडम यांच्यावर कारवाई करण्याचे कोर्टाने आदेश दिले होते, तर ते कशा संदर्भात दिले होते, काय झालं होतं एक्झॅक्टली? त्यामध्ये डिफॉल्ट बेल मिळाला होता. जे ACP आहेत इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर, त्यांनी योग्य मुदतीमध्ये एक्सटेन्शन घेतलेलं नव्हतं, मुदतवाढ घेतलेली नव्हती. त्या आणि जो फेरफार केलं होतं त्यांनी रिपोर्टमध्ये, जो कोर्टामध्ये रिपोर्ट दाखल केलेला होता, त्यामुळे न्यायालयाने पोलीस कमिशनरांना त्यांच्यावर योग्य ते कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. टिपू पठाण आता आम्ही याच्यात जामिनाची पूर्तता केल्यानंतर इमिजिएटली बाहेर येईल. आणि माझा पुढचा प्रश्न असा आहे, आत्ता टिपू पठाणवर जी काळे पडळमध्ये जी फिर्याद झाली होती तेव्हा तिथल्या पोलीस स्टेशनमधनं त्याची धिंड काढली गेली होती, तर त्या धिंडवर कोर्टाने काही कारवाई केली का? म्हणजे पोलिसांना तसे अधिकार आहेत का एखाद्या गुंडाची धिंड काढणं? ॲक्च्युली मागच्या रमजान ईदचा त्यांनी एक कार्यक्रम ठेवला होता, ईद मिलनचा. तो कार्यक्रम झाल्यानंतर त्याच्याविरुद्ध DCP 5 यांनी प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेतली होती 110ची आणि त्याला 10 दिवस डिटेन करून ठेवलं होतं. त्याच्या ऑगस्टमध्ये आम्ही सेशन कोर्टात गेलो होतो. सेशन कोर्टांनी DCPचे आदेश खारिज केले आणि त्याला मुक्त केलं होतं. जेव्हा तो 10/4/2025ला बाहेर आला, त्याच्यानंतर त्याला 11 तारखेला जेलच्या बाहेरूनच त्याला अरेस्ट केलं आणि त्याच्याविरुद्ध 100/25मध्ये MCOC ॲक्टप्रमाणे त्याच्याविरुद्ध तो गुन्हा दाखल केला आणि त्याच्यामध्ये त्याला अटॅक झाली आणि ती अटक झाल्यानंतर त्याची धिंड काढली. त्या धिंड जी काढली होती पोलिसांनी, त्याच्याविरोधात आम्ही JMFC समोर तक्रारी अर्ज दाखल केला की पोलिसांनी हे धिंड काढायचे अधिकार पोलिसांना नाही आहेत, त्यामुळे पोलिसांवर योग्य ते कारवाई करण्यात यावी. सगळ्यांना जामीन झालेला आहे. टिपू पठाणला झाला, त्याचा जो भाऊ होता एजाज सत्तार पठाण, त्याला जामीन झाला. टोटल जे एकूण 14 आरोपी होते, 14चे 14 आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केलेला आहे. आणि जामीन मंजूर करताना कोर्टाने काय निरीक्षण केलं आणि गुंडाला जामीन दिली? ॲक्च्युली हे सगळे सिव्हिल डिस्प्यूट होते आणि सिव्हिल डिस्प्यूटमध्ये MCOCचा गैरवापर झालेला आहे. त्यामुळे MCOC ॲक्ट ह्याच्यामध्ये ॲप्लिकेबल होत नाही आहे आणि त्यांचा ह्याच्यामध्ये काही सहभाग नाही आहे. जी फिर्यादीने फिर्याद कथन केली होती ती खोटी फिर्याद होती, त्यामुळे न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केलेला आहे आणि आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे. आणि माझा पुढचा प्रश्न असा आहे, आत्ता आम्हाला मध्ये असं कळालं सूत्रांच्या माहितीनुसार, आत्ता जी फिर्याद दाखल केली होती आणि जेव्हा तुम्ही बेलसाठी कोर्टाकडे गेलात तेव्हा त्याच्यात तुमचा एक असा पॉईंट होता की DCP विरोधात पण तुम्हाला काहीतरी कंप्लेंट करायची होती, ते एक्झॅक्टली काय आहे? ॲक्च्युली DCPनी जे त्याला इलिगल डिटेन्शन प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनमध्ये जेलमध्ये ठेवलेलं होतं आणि पोलीस निरीक्षक काळे पडळनी जी त्याची परेड काढलेली होती, धिंड काढली होती, त्याच्या ऑगस्टमध्ये आम्ही उच्च न्यायालयामध्ये रीट याचिका दाखल केलेली आहे DCPच्या विरोधात, पोलीस निरीक्षक काळे पडळ पोलीस स्टेशनच्या विरोधात. तर ती राईट आमची ॲक्सेप्ट झालेली आहे. उच्च न्यायालयाने पोलीस कमिशनर DCP झोन 5 आणि काळे पडळ पोलीस स्टेशन यांना उत्तर सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आम्ही यांच्याविरुद्ध कारवाई करावी आणि आम्हाला कॉम्पेन्सेशन मिळावा अशी आमची रीट आहे. मग आता टिपू पठाण जो आहे तो आता जेलमधनं कधी सुटणार? आम्ही जामिनाची पूर्तता केल्यानंतर तो 1-2 दिवसात जामिनावर बाहेर येईल. कुठल्या नियमांच्या आधारे, म्हणजे कुठले नियम त्याला लागू केलेले आहेत? घरात बसणं आहे फक्त, का तो बाहेर फिरू शकतो? बाहेर फिरू शकतो. फक्त 404/25मध्ये त्याला 3 वर्ष पुण्यामध्ये फक्त कोर्टाच्या तारखेला यायचं आहे. पुणे सिटीच्या ज्युरिडिक्शनमध्ये यायचं नाही आहे.